या बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं। सांगलीच्या कडेगावमधील देवराष्ट्रेमध्ये एकाच ठिकाणी 4 बिबटे आढळून आल्यामुळे खळबळ माजली आहे। राज्यभर सर्वत्र बिबट्यांचा वावर सुरू आहे। आता देवराष्ट्रेमध्ये एकाच ठिकाणी 4 बिबटे आढळले, त्यामुळे या भागात राहणाऱ्या भरत साळुंखे यांना हे बिबटे सुरुवातीला निदर्शनास आले। भरत साळुंखे हे शेताजवळ असलेल्या ओढ्याजवळ गेले होते आणि त्यावेळी हे बिबटे सापडले किंवा दिसून आले। ही दृश्य आपण बघतोय सांगलीच्या देवराष्ट्रे या गावातली। तिथे एकाच ठिकाणी एक दोन नव्हे तर तब्बल 4 बिबटे निदर्शनास आले। ते आता खाली पडणारच आहे। एक बिबटे आता थेट झाडावरती आढळून आला। भरत साळुंखे हे आपल्या शेताजवळ असलेल्या ओढ्याजवळ गेले असताना त्यांना हे बिबटे दिसले। आणखी एक मोठी बातमी, आसामच्या सोनितपूरमध्ये एका निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याला अटक झाली आहे। कुलेंद्र शर्मा असं अटक केलेल्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे। पाकिस्तानी गुप्तहेर एजंटशी संबंध असल्याचा आरोप आहे शर्मावर। गुप्तचर माहितीच्या आधारे पोलिसांकडून त्याला अटक झाली आहे। एक मोठी बातमी यावेळची बघूयात। नाशिकमध्ये वृक्ष लागवडीच्या तयारीला सुरुवात झाली आहे। मंत्री महाजन यांच्या हस्ते उद्या वृक्ष लागवड केली जाणार आहे। या वृक्ष लागवडीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाकडून तयारी केली जाते आहे। नाशिकमधल्या मखमलाबाद या परिसरात पहिल्या टप्प्यात 500 झाडं लावली जाणार आहेत। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं। मखमलाबाद परिसरामध्ये उद्यापासून वृक्ष लागवड जी आहे ती केली जाणार आहे। हरित नाशिकच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला जी आहे ती उद्या या ठिकाणी सुरुवात होणार आहे। खरं तर नाशिकमध्ये असलेल्या तपोवनात साधुग्रामसाठी आणि अन्य विविध कामांसाठी अनेक वृक्ष जे आहेत ते तोडले जाणार आहेत आणि त्याच्या बदल्यात शहरात 15,000 वृक्ष जे आहेत ते लावले जाणार आहेत। मात्र पहिल्या टप्प्यात उद्या वृक्षारोपण जे आहे ते होत आहे आणि 500 वृक्ष जे आहेत ते उद्या या ठिकाणी लावले जाणार आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर शेकडो मजूर जे आहेत ते या वृक्ष लागवडीच्या तयारीसाठी आपल्याला या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर हैदराबादच्या राजमुद्रीवरून इथं आणलेले जे वृक्ष आहेत त्यांच्यासह लाल माती असेल, खत असेल ते देखील या ठिकाणी दाखल झालेलं आहे आणि आता कामगार जे आहेत जे महापालिकेकडून मार्किंग करून खड्डे खणण्यात आलेले होते त्या परिसरामध्ये वृक्ष लागवडीची तयारी जी आहे ती करत आहेत। कॅमेरा पर्सन आकाश ओवलेसह पवन येवले, TV9 मराठी। बौद्धिकाला उपस्थिती स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचे आमदार आणि मंत्र्यांचं बौद्धिक आहे। आगामी महापालिका निवडणुकीमुळे संघाच्या बौद्धिकाला महत्त्व प्राप्त झालंय। संघाच्या बौद्धिकाला अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार मात्र गैरहजर आहेत। ही दृश्य आपण बघतोय फडणवीसांकडनं रेशीम बागेत एडगेवारांच्या आणि गोळवलकरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आलं। त्यासाठी शिवसेनेचे आणि भाजपचे सर्व मंत्री आणि नेते आमदार उपस्थित आहेत। मात्र अजित पवार अर्थात राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री मात्र या बौद्धिकाला गैरहजर आहेत। यापूर्वी देखील राष्ट्रवादीचे आमदार मंत्री हे या बौद्धिकाला हजर नव्हते आणि यावर्षी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांची, आमदारांची आणि मंत्र्यांची अनुपस्थिती। एक राष्ट्रप्रेमाची प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते आणि मग ते घेऊन पुढे लोकसेवेचं, जनसेवेचं काम करायला बळ मिळतं। खरं म्हणजे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत साहेब हे कडवट राष्ट्रप्रेमी, देशभक्त आणि देशाला दिशा देणारं खऱ्या अर्थाने एक मोठं व्यक्तिमत्व सरसंघचालक म्हणून नेहमी मार्गदर्शन करत असतात आणि त्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी प्रेरणा मिळत असते आणि समाजसेवेचं बळही मिळत असतं। अजितदादाचे मंत्री नेते पोहोचलेले नाही। आजच्या याच्यात निमंत्रण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना होतं। आज शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब आणि सगळे आमदार आज इथे त्यांना निमंत्रण म्हणून ते दोघं इथे आलेले आहेत। अजितदादा गेल्या वेळेला सुद्धा आले नव्हते। आता कोणी आलं कोणी नाही आलं हा त्यांच्या मर्जीचा प्रश्न आहे। संघवाल्यांनी तुम्हाला बोलवलं ना असं नाही की तुम्ही आलं पाहिजे असं काही बंधनकारक नाहीये। तुमची मर्जी असेल तर या, आनंद उपभोगा। आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमीवरती पोहोचलेले आहेत। संघाचं बौद्धिक आणि त्यानंतर दीक्षाभूमी या ठिकाणी
शिवसेनेचे इतर आमदार आणि नेते सुद्धा दिसत आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीक्षाभूमीवरती नागपुरात जो भी कोई दाखल कठिनाइयां झाले. है वो घर घर तक जाकर यहाँ लोगों तक पहुँचते हैं. मैं सम्माननीय हमारे सैनिक टार्जन साहब से मैं विनती करता हूँ कि वे सर का सम्मान कैप से और दुपट्टे से करेंगे, ऐसी मैं विनती करता हूँ. नागपुरातल्या दीक्षाभूमी या ठिकाणची ही दृश्य आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस. सगळेच राज्यकर्ते हे नागपुरात आहेत आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघाच्या बौद्धिक नंतर दीक्षाभूमीत हजेरी लावली आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत. गिरीश, आधी संघाचं बौद्धिक आणि आता दीक्षाभूमीत उपमुख्यमंत्री शिंदे आणि अर्थात शिवसेनेचे इतर आमदार देखील, काय माहिती? नक्कीच आपण पाहतोय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दीक्षाभूमी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. बरेचसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे अनुयायी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आहेत आणि जय भीमचा जो जयघोष आहे तो सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला येतोय. दीक्षाभूमी जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान आहे आणि इथे होणाऱ्या सर्व कामांचं नियोजन अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता पूर्ण दक्षता घेऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पूर्व परवानगीने करावीत अशा आंबेडकरांच्या संविधानिक तत्वानुसार चालत असतं आणि अनेक लढे लढवलेले आहेत. जिथे अन्य अत्याचार होतात तिथे समता सैनिक दल आधी उभं राहतात. ती कॉपी कुठे संविधानची? हे जे कॉपी आहे सर, ती 2018ला जेव्हा प्रत जाळण्यात आली संविधानची, हर घर संविधान हर जेब संविधान, सर्वात आधी समता सैनिक दलाने 2018ला ही कॉपी काढलेली आहे सर. आणि आतापर्यंत 5 लाखच्या वरती आपण हे कॉपी नो प्रॉफिट नो लॉस मध्ये हे अभियान चालवलेलं आहे सर. आणि हर घर संविधान हे समता सैनिक दलाचं कोट आहे सर आणि आम्ही स्वतः एडिट केलेलं आहे सर. म्हणजे आमच्या याच्यामध्ये ॲडव्होकेट्स आहे, मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि इंग्लिश हिंदी मराठीमध्ये ही कॉपी आहे सर. अशा पद्धतीचं आमचं अभियान सुरू आहे.